एक गृहिणी, 2 लेकरांची आई आणि एका सैनिकाची पत्नी. परंतु तिच्या नवऱ्याचं मन मात्र कॉलेजच्या एका जुन्या प्रेयसीकडे वळलं होतं आणि त्या प्रेमामध्ये तो इतका अंध झाला की त्याने स्वतःच्याच पत्नीच्या शरीरामध्ये थेट कीटकनाशकाचं इंजेक्शन दिलं. हो, हे खरं आहे. धुळे जिल्ह्यात घडलेली ही घटना. पती, सासरची मंडळी आणि प्रेयसी सर्वांनी मिळून रचलेला हा एक मृत्यूचा कट होता. तो व्यक्ती म्हणजे कपिल बागुल, भारतीय सैन्यामध्ये काम करणारा एक व्यक्ती. त्याचे 2010 साली शारदा नावाच्या मुलीशी लग्न झाले. त्यानंतर त्यांना 2 मुले देखील झाली, 9 वर्षाची मुलगी आणि एक 7 वर्षाचा मुलगा. बाहेरून अगदी सर्व काही परफेक्ट दिसत होतं, परंतु आत घरामध्ये चालली होती एक घाणेरडी खेळी. त्याचं झालं असं, कॉलेजमध्ये असताना कपिलचं एका मुलीवरती प्रेम होतं, परंतु 2007 ला त्या मुलीचा विवाह झाला आणि त्यानंतर ती 2 लेकरांची आई देखील बनली. परंतु या प्रेमवीरांचं नातं अजूनही तुटलेलं नव्हतं, कारण की घटस्फोटाच्या टप्प्यावर असलेली ती प्रेयसी पुन्हा एकदा कपिलच्या आयुष्यामध्ये येऊ पाहत होती. आणि मग तिथूनच सुरू झाला शारदासाठी मृत्यूचा काउंटडाऊन. आपला नवरा त्याच्या जुन्या प्रेयसीच्या नादाला लागलाय याचा संशय शारदाला आला आणि म्हणूनच तिने त्याला विरोध देखील केला. परंतु त्यानंतर देखील कपिल काही थांबला नाही. उलट शारदावरती शारीरिक व मानसिक छळ वाढवला आणि शारदाने विरोध केला म्हणून तिला संपवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. आणि मग एक दिवस कपिलने शारदाला एक इंजेक्शन दिलं आणि ते इंजेक्शन होतं कीटकनाशकाचं. हो, तेच कीटकनाशक जे शेतकरी बांधव फवारणीसाठी वापरतात. इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळामध्ये शारदा खाली कोसळली आणि तिच्या तोंडामधून फेस येऊ लागला. परंतु कपिल फक्त शांतपणे तिच्याकडे बघत होता. ती तडफडून मरत होती आणि कपिल मात्र फक्त बघायची भूमिका घेत होता. हे सर्व पुढील 1.5 तास चालू होतं, परंतु तरी देखील कपिलला आपल्या पत्नीची कीव आली नाही. परंतु शारदाच्या अशा जाण्याने शारदाच्या घरच्यांना संशय आला आणि त्यांनी गाठलं थेट पोलीस स्टेशन. आणि मग पोलीस तपासात उघड झालं की हा अपघात नव्हता, तर ही पूर्वनियोजित हत्याच होती. आणि मग पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. कपिल बागुल, त्याची आई, नंदन आणि प्रेयसी या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तसंच तपास अजून देखील सुरू आहे. परंतु एक गोष्ट खरी आहे की प्रेमात अंध झालेलं मन कधी कधी नरकात देखील ओढून येऊ शकतं. मित्रहो, एका सैनिकाकडून जर असं कृत्य घडत असेल तर हे देशद्रोहाचं दुसरं रूपच नव्हे का? शारदाचा गुन्हा काय होता? तर फक्त आपल्या नवऱ्याचं नातं तुटू नये यासाठी ती प्रयत्न करत होती आणि याच विश्वासाच्या बदल्यामध्ये तिला काय भेटलं तर मृत्यू, तो देखील इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये. नातं आणि विश्वास आणि त्याच्यामधील असा क्रूरपणा. मित्रहो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे पाहण्यासाठी आपला YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.